जय शिव शंभो. शुभ सकाळ. आज मस्त धुकं पडलेलं आहे. आजची सकाळ खूप छान वाटते या धुक्यातून जायला. 2 दिवसापूर्वी थंडी होती, त्याच्यानंतर परत 2 दिवस गरमी चालू झाली. आता आज थोडीफार थंडी आहे आणि धुकं पडले मस्तपैकी. कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का नाही माहीत नाही, कारण कालचं वातावरण मस्त आहे. नॉर्मल थंडी, धुकं पडलेलं आहे. आज कोणत्या विषयावर बोलायचं हा प्रॉब्लेम होता, पण एक विषय असा आहे की त्या विषयावर बोललंच पाहिजेत. म्हणजे आजकाल ही लाईफ कुठं चालले काय समजतच नाही. ज्यावेळी मोबाईल नव्हते, मी माझा अनुभव सांगतोय, 4-4.5 रुपयाला 1 मिनिट कॉल होता. त्यावेळी एवढे कोण मोबाईल घेत नव्हते. मोबाईल नव्हते असं नाही. त्यावेळी आम्ही समजा, आता मी मुंबईला आहे जॉबला, कधी गावी गेलो, गावचे जे मित्र वगैरे आहेत ते संध्याकाळी भेटायचो आणि त्यांच्याकडे वेळ होता. किती जरी कामात असले तर वेळ काढायचे आणि संध्याकाळी कॉलेजच्या कट्ट्यावर किंवा आमच्या शाळेच्या कट्ट्यावर बसून आम्ही इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत बसायचो. आणि तो खूप अनुभव छान होता. म्हणजे प्रत्येकासाठी वेळ होता, थोडा का असेना पण वेळ होता. आणि खूप मस्त वाटायचं ते. कॉलेजच्या कट्ट्यावर असू दे किंवा कुठे असंच बाईकवरून फिरत जाणे, संध्याकाळी जेवायला जाणे कुठेतरी, सकाळी नाश्ता करायला एकत्र येणे, भरपूर अशा गोष्टी व्हायच्या. पण आता ते सगळं हरवलं आहे. का आणि कशासाठी मला नाही माहीत, पण त्या गोष्टींना खूप आठवण येतात. आता मला गावी जाऊसारखंच वाटत नाही, कारण कोणालाच वेळ नाही. आता कसं झालं आहे, मोबाईल आले, ठीक आहे, कॉलही स्वस्त झालेत, म्हणजे फ्रीच आहेत कॉल, अनलिमिटेड. तरीही कोणालाही बोलायला वेळ नाही आहे. जो तो आपल्या कामात व्यस्त आहे. फोन केला, हा कामात आहे, नंतर करतो, परत तो फोन येत नाही. मग तर नकोसं वाटतंय. दोस्ती पण नको, कारण कोणाला काय वेळच नाही म्हणताना काय करायचं काय समजतच नाही. कुठे हरवले सगळे, कारण एकच आहे की जो तो आपल्या लाईफमध्ये व्यस्त झाला आहे. चांगली गोष्ट आहे, ज्याने त्याने आपली लाईफ जगली पाहिजे, पण ते एवढे व्यस्त झालेत ना, आता ते आपली सुखदुःखसुद्धा मांडत नाहीत. कारण एखाद्याशी आपलं मन मोकळं करणं हे खूप गरजेचं आहे. ते सुखात असू दे की दुःखात असू दे. पण आता कोणाला वेळच नाही राहिला. आता असं वाटतं ना, ते क्षण शोधूनही सापडणार नाहीत आणि ती वेळ येणार पण नाही. फक्त ती विचारात राहिली. आणि इथून पुढच्या पिढीचं तरी काय मला समजतच नाही. म्हणजे एवढे मी भरपूर गोष्टींचा विचार केला. म्हटलं ठीक आहे बाई, काहीतरी चांगला जॉब करत असतील, चांगलं इन्कम, पैसा चांगला कमवत असेल. पण कुणाचं काय असं नाहीच आहे. जो तो टेन्शनमध्येच आहे की असं चाललं आहे लाईफमध्ये, असं चाललं आहे, हे नाही ते नाही. तरी पण माणूस फुल व्यस्त आहे. म्हटलं काय चाललं आहे काय समजतच नाही. काय लाईफ जगतायत. मी माझ्या लाईफचं माझी लाईफ ॲक्च्युली तशीच चालली होती, पण मी मागच्या व्हिडिओमध्ये बदलल्याप्रमाणे मी बदल घडवला माझ्यामध्ये. म्हटलं नाही, मला अशी लाईफच नको आहे भाई. जे काय आहे ते स्वतःसाठी जगणे, स्वतःसाठी राहणे. आता मला ॲक्च्युली ते बरोबर आहे, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. मी एक बघतोय, जो तो ना, म्हणजे
भविष्याचा विचार करून जगतोय आणि आजची लाईफ पूर्ण घालवून देतोय की नाही म्हातारपणी काय करायचं, हे काय ते काय, मग त्याच्यासाठी आत्ताच इन्व्हेस्टमेंट करून ठेवली पाहिजे ते. आणि तो आता लाईफच विसर चालला आहे, फक्त काम करतोय कुठून 4 पैसे एक्स्ट्रा. पैसे कमवले पाहिजेत असं नाही, पण वेळ द्या ना भाई, थोडा वेळ द्या स्वतःला. कुठे तुम्ही सगळे हरवलाय मला हेच कळत नाही. मध्यंतरी माझ्या डोक्यात एक विचार आला की मी 1 महिन्याभराची सुट्टी टाकणार कामावरती आणि मुंबईतून निघणार मी बाहेर. माझे जिकडे मित्र आहेत तिकडे मी निघणार आणि स्टार्टिंग मुंबईपासून करणार. प्रत्येक मित्राला भेटत जाणार, त्यांच्या वेळेनुसार 10-15 मिनटं असेल की तो काय करतो आयुष्यात, काय एवढं काय व्यस्त आहे. त्यांना वेळ नाही पण मी काढेन त्याच्यासाठी आणि जाईन असं माझं पूर्ण. आणि त्याच्यासाठी मी व्हिडिओ वगैरे बनवेन, म्हणजे एकंदरीत लाईफ काय चालले आजकाल हे समजलं पाहिजे. त्यासाठी मी व्हॉट्सअप ग्रुप आहेत माझे, त्याच्यावर मेसेज टाकला की मला जे कोणी जिथे आहे त्यांचे पत्ते द्या, मी तिथे येतो. पण भाई त्याला पण रिप्लाय नाही, त्याला पण मला वेड्यात काढायला काय समजतच नाही. म्हणजे काय काय लाईफ जगतायत. हा आणि आता तरी बघतो जो तो आपलं, म्हणजे मला नाही आवडत हे अशी लाईफ. का जगतात आणि कशासाठी मला माहीत नाही. जो तो विचार करतो नाही मला घर घ्यायचं आहे. ज्यांचे लग्न झाले ते बोलतात की नाही पोरांचा विचार करून पुढे घर वगैरे घेऊन टाका. पण घर घेतलं पाहिजे यार. तुम्ही कमवताय समजा 30-40 हजार रुपये, 30-40 हजारमधले तुमचा 20,000 हप्ता जातो घराला. 20,000मध्ये तुम्हाला घर चालवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आणि आर्थिक बाबी येतात त्याच्यामध्ये. कधी हॉस्पिटलला जे झालं, घरचा खर्च आला आणि काय ना काय असं येत असतं. आणि त्या उरलेल्या पैशामध्ये ते क्लिअर होत नाही. मग डोक्याला एक, कारण घराचं लोन कमीत कमी 15 ते 20 वर्ष चालतं. आता डोक्यात एकच विचार, भाई हप्ता भरायचा आहे महिन्याला. म्हणजे एक फुकरचं टेन्शन डोक्यावर आलं. तो हप्ता आहे, त्याच्यानंतर आणि काहीतरी बाईक घेतात, फ्रीज घेतात, TV घेतात, जे काय ते लोनवर. मी पण घेतलेत नाही असं नाही, पण मी तो अनुभव ना बघितला. खूप डेंजर असतो तो, खूप डेंजर असतो भाई. मी त्याच्यापासून लांब झालो. मी भरपूर, आता मला लोनवर एखादी गोष्ट घ्यायची म्हटली तर ते बोलतात ना 100 वेळा विचार. मी 100 वेळा नाही 1000 वेळा विचार करतो, त्याच्यापेक्षा जास्त. मला खरंच घेतलं पाहिजे का लोनवरती नाही. आणि मी आता सहसा टाळतो. मी स्वतःला त्याच्यातून बाहेर काढलेलं आहे. घर घेतलं पाहिजे नाहीच नाही, हेच काय समजत नाही की का आपण एवढं टेन्शन वाढून घ्यायचं जीवनात. आहे ना गरज आहे, ठीक आहे. पैसे आतापासून साठवून, तुम्हाला फ्युचरमध्ये घर घ्यायचं आहे ना, तुम्ही पैसे आतापासून ते वेगळे करा. तुम्हाला ते टेन्शन नाही राहणार की मला महिन्याला हप्ता भरायचा आहे. हां ठीक आहे, एखाद्या महिन्यात काय अडचण आली त्यावेळी तुम्ही ते पैसे साईडला काढू नका, कारण टेन्शन नाही की भरलंच पाहिजे, पुढच्या महिन्यात टाका. आणि ज्यावेळी त्याला इन्व्हेस्ट करा, जेणेकरून त्याचे पैशाचे आपल्याला परतावा काहीतरी येईल. कारण महागाईच्या दृष्टीने त्यावेळी ते घेत आहेत. आणि त्यावेळी ते नंतर फ्युचरमध्ये आपण घर घेऊ शकतो जर योग्य प्लॅनिंग केलं तर. हां, ज्याचा घर कोणी घ्यायचं, ज्याचा ₹1,00,000 वरती पगार आहे त्याने घरात हात घाला, नंतर त्याने विचारही करू नये. कारण पहिले दिवस आता राहिलेलेच नाहीत. मी असे कित्येक मित्र बघितले माझे, आले जॉब लागले पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी, काय करतात नाही घर घेतलं आहे, ठीक आहे चांगली गोष्ट आहे. अनेक 2 वर्षांनी बघायचं अरे जॉबचं असं झालं, घराचा हप्ता हे ते.
म्हणजे आता काय बोलणार काय, म्हणजे यार एक तरी मी बघितलंय. मग कुठेच काय नाही झालं तर शेवटी जॉब ते सोडून गावी जाऊन बसले. मग त्यावेळी आपली काय थोडीफार शेती असेल तर ती विकली आणि मग ते घर वेगळं केलं. काय झालं बाहेर, कारण जे विकायची गरज नाही ते तुम्ही विकला आणि ते घर घेतला. काहीच गरजेचं नाही. कोणती जर वस्तू घ्यायची असेल थोडं थांबा, थोडे पैसे जमवा. समजा एक 10,000चा EMI असेल, मी कमीत कमी प्राईस असतो 10,000चा EMI तुम्ही वस्तू घेतला तर 2-4 महिने थांबवा. आता तुम्हाला 10,000ला समजा एक 3-4 हजार रुपये व्याज जातं आहे. 2-4 महिने थांबा, ते पैसे साठवा. मला वाटत नाही अशी कोणतीच वस्तू आहे जी अत्यंत गरजेची आहे. एक रोजचा भाजीपाला, अन्न जे लागतं ते सोडलं तर एवढं काहीच गरजेचं नाही आपल्याला. आणि कपडे पण एवढे नाही, ठीक आहे, तेवढे. बाकीच्या एवढं कोणत्याच गोष्टी गरजेच्या नाही, पण तरी माणूस ते घेतो. 2-4 महिने थांबा, ते पैसे थोडे साठवा आपल्याकडे कॅश, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही 5,000चा EMI टाका. तुमचे नाही म्हटलं तर 2,000 रुपये वाचतात. तुमचे 2,000 वाचले, 5,000चा EMI फटाफट निघून जातो. कारण आपल्याला सेविंग पण करायची, एखादी गोष्ट करतो ना त्याची सेविंग पण झाली पाहिजे. ती वस्तू घेताना हा विचार केला पाहिजे. वैभव ट्रॅव्हल्स ही गावी जाते आमच्या. गाडी खाली आहे वाटतं, काय झोपले काय, आम्ही सगळे झोपले असेल. त्यामुळे थोडा विचार करा. स्वतःला त्या EMIच्या किंवा ह्याच्या जाळ्यामध्ये अडकू नका. हा घ्या, गरजेचं आहे, खूपच गरजेचं आहे. EMI घेताना पण विचार केला पाहिजे खूप, की माझा सर्व खर्च वगैरे काढून जी अमाऊंट सेविंगला पडते तर सेविंगच्या अमाऊंटच्या अर्ध्या अमाऊंटमध्ये EMI केला पाहिजे. असं नाही की सेविंग कायच नाही, सेविंगची उरतं ते पूर्ण EMIला चालतं. गरज नाही भाई, त्याची काहीच गरज नाही. ह्याच्या आधी कुठे काय होतं काहीच नव्हतं कोणा. ज्यावेळी गावी येतो लाईफ आपली मस्त चालली होती, पण आता काय झालं काय समजतच नाही. मी माझी लाईफ हेच विचार करून खूप हे घे ते घे, आपल्याकडे पण असलं पाहिजे करून EMIवरती टाकत होतो. पण नाही, मी माझी लाईफ परत पाठी घेऊन आलो. काय गरज नाही विचार केला. ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या घेतल्याच पाहिजे.